आणि इथून धावा कंप्लीट झाल्या 3. बघा एक धाव कमी केली जाईल. पंच तीक्ष्ण आहेत, डोळ्यात तेल घालून अगदी उभे आहेत. कुठे काही चूक घडत तर नाहीये ना. चूक घडली आहे, एक धाव कमी केली जाईल आणि 2च धावा इथे जोडल्या जातील. जी ये देखिए रात के 3:15 हो चुके हैं और हमारे अंपायर्स इनकी आंखें अभी भी खुली है और मैं भाविन हॅलो येस सर, तुम्ही म्हणण्यास अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे. आणि यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीराच्या नजदीक निसालाची निर्धाव बघायला मिळाला. सुरुवात चांगली करावी लागेल. टॉस करताना टॉस जिंकला BCCA परळी संघाने आणि निवडलं ते प्रथम क्षेत्ररक्षण. कानिवली संघ करते फलंदाजी. बॅटिंग फर्स्ट. हुक्की नाही, अगदी पण चेंडू हवेमध्ये आहे. इथून झेल कॅरी नाही करता आलं. झेल निसटलाय. अनिल कोहली जे मगाशी बरंच काही इथे बोलत होते, झोप पूर्ण झाली त्यांची. रफ्तार के गोली जिन्हें कहते हैं अनिल कोहली. जी ये देखिए सुधाकर तहसील की रफ्तार की गोली अनिल कोहली, जिनमें क्षमता लगातार छक्के जड़ने की, अच्छी गेंदबाजी करने की और अच्छे कैचेस पकड़ने की, पर पहली बार ऐसे कैच छूटते उनको देखा गया है. सर बरोबर आपण म्हणणं रास्त आहे. इथून जर का तुम्ही जितक्या चुका कराल ना, रुपेश अवास्कर क्या करेंगे. फटका जबरदस्त होता, हवेमध्ये आहे. इथून चूक होणार नाही. मागची चूक केली, चुकीला सुधारलं आणि इथून पहिला धक्का बसला. बॅटिंग करणाऱ्या कानिवली संघाचा पहिला फलंदाज यश मोरे. बॅक टू द पवेलियन. देखिए जितने आपको यहाँ पे बैनर नजर आ रहे हैं सामने चारों तरफ, वो हमारा अजीज दोस्त रुपेश भाई अवास्कर साहब, रुपेश फोटो स्टूडियो परली के स्टूडियो के मालिक है. ये सारे उनके जो उन्होंने बनाए हैं, अवास्कर साहब. रुपेश अवास्कर जो टीम का हिस्सा, पूर्ण बॅनर्स. काय जबरदस्त उद्योग क्षेत्रामधलं एक नवीन नाव आणि कला त्यांच्याकडे फार मोठी आहे आणि कलेचा पुरेपूर फायदा त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलं. आणि बघितलं फ्लॅग्स चांगल्या प्रकारचे आहेत आणि कौतुक करावं लागेल साहेबांचं. मी तर म्हणेन साहेबांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती त्या ठिकाणी त्यांनी त्या क्षेत्रामध्ये करावी, कारण आमचं क्षेत्र समालोचन आहे, तिथं फॉर्च्यून इव्हेंटचं क्षेत्र वेगळं आहे. इथे आमचे बघितले पंच देखील या ठिकाणी बसलेत. म्हणजे प्रत्येकाचं क्षेत्र त्या ठिकाणी वेगवेगळं आहे. आणि रुपेशजी त्यांचं क्षेत्र आपण बघितलं, जे फ्लॅग्स त्यांच्या माध्यमातून बघतोय. धावत संख्या आहे ती 3. बघा यष्टीरक्षक बघा काय कमालीची प्रयत्न करतायत. कसा काय होईल पण चेंडू अडला पाहिजे, पण तो कसाही का अडना. इसे कहते हैं वेरी चालाक ब्रो. चालाक, जैसे कहते ना चालाक लोमड़ी की तरह गेंद को रोका जाता है, तशाच प्रकारचा सर प्रयत्न त्या ठिकाणी झाला. धावत संख्या झाली. बॅटिंग करणाऱ्या कानिवली टीमची 4. खराब सुरुवात. 3 षटकांची मॅच आहे. इथून अजून एक धक्का बसेल. बॅटिंग करणाऱ्या टीम कानिवली संघाचा अजून एक फलंदाज अमोल. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. डीजे आमचे झोपलेत ना. माड़ी गेले वाटते पुढे. ये देखिए सुधाकर तीसरी में भी जो भी कैच पकड़ा गया आपने देखा, उनको उर्फ करम अंबाला कहा जाता है. करम अंबाला भाई गुप्ता उर्फ मानखुर्द. बघा बरीचशी काही टोपण नावं आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली जी आपण बघितलं ना, काही काही खेळाडूंना उपमा दिल्या गेल्यात. खालापूर तहसील असेल, कर्जत तहसील असेल, पाली सुधागड तहसील असेल, या बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितले ना, असे रती महारथी आहेत की या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी आपलं नाव कमवलंय. इसके बाद गेंदबाजी करने के लिए आएंगे देखिए हमारे अजीज दोस्त आर्या अवास्कर साहब.
स्ट्राइक पे है जीतू। देखिए अनिल कोहली उनको जरूर समझाएंगे किस तरह से गेंदबाजी करनी है, स्लोअर फास्टर मिडल स्पॉन्सर। धावत संख्या होती है 4, षटक पहिला संपलं। गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक होतं प्रमिलचं, आर्यन आलाय, आर्य का, आर्य गोलंदाजी मार्कवरती आहे। कमी वयामध्ये आर्यने उपलब्धी मिळवली आहे आणि या टीमचा आता हिस्सा बनलाय। षटक दुसऱ्याला आर्यने केली सुरुवात। लागेल बॅटिंग करणाऱ्या कानिवली टीमसाठी आपण बघितलं तर ही षटक दुसरं आहे। इथून धावा घ्याव्या लागतील। समोर स्ट्राइक एंड वरती रोहित, गोलंदाज तयार। यावेळेस समोर टाकला होता, पसवलाय चेंडूला, चकमा देऊन निघून चाललाय। अगदी समोर पडलेला चेंडू मात्र बॅट चेंडूचा संपर्क नाहीये, पार्टनर स्लिप करायचा होता। अगदी भरपूर वेग होता या चेंडूला, बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये। धाव चेंडूची होती सांगता 4 धावा इथे धावपटलावरती आहेत। 5 आहेत का, 5 धावा आहेत। इथे यष्टिरक्षकाने हा झेल घ्यायचा प्रयत्न केला, झेल सुटला, एक धाव सिंगल जोडली जाईल। 6 वरती टोटल पोहोचेल बॅटिंग करणाऱ्या कानिवली संघाचं। धावत संख्या झाली ती 6। षटक दुसरं आहे, इथून धावा येत नाहीयेत। आपण सर बघितलं पहिल्या षटकामध्ये प्रमिलला फक्त 4च धावा होत्या, तिथून आर्यनने देखील काय कमालीची गोलंदाजी केली। यावेळेस मात्र बघा आउटसाइड द ऑफ स्टॉप, हा देखील चेंडू सरळ निघून चाललाय। म्हणजे जशी गोलंदाजी प्रमिलने केली ना तितक्याच ताकदीची गोलंदाजी ही दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळते। देखिए लगातार 4 जो गेंदें डाली है वो स्लो डिलीवरी थी और उनके बगल में जो अनिल कोहली सर खड़े हैं। फिल्टॉस क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूपर्यंत पोहोचलाय। एकच धाव त्या ठिकाणी मिळेल। एका धावा संख्येच्या बरोबरीने 7 धावा आता धाव फलकावरती येत न चेंडू फील केला, 7 धावा झाल्या। षटक दुसरं मात्र आपण बघतोय आर्याला पाहतो आपण, जिथे गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळलं जात आहे। धावा यायला हव्यात पण धावा येत नाहीयेत। इतकी चांगली फ्लड लाईट्स दुधिया रोशनी आपण या मैदानाच्या आतमध्ये बघतोय। उडवल्या चेंडूला, उंची जास्त होती, लांबी फार कमी होती। सेकंड अटॅम्प मध्ये हा झेल पकडलाय, मिडल लॉंगऑनच्या मधोमध सफलता मिळाली ती आर्याला। आणि धावत संख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा। 7 धावा आहेत। लगातार देखा जाए तो 5 आपने गेंद देखी होगी, स्लोअर बॉल थी। यस म्हणणं रास्त आहे सर। सेकंड अटॅम्प मध्ये हा झेल घेतला, पण शेवट मोमेंटमला चेंडू मात्र कॅरी केला। परंतु असं वाटलं होतं की कानिवली संघाच्या पाठराख्यांना की हा चेंडू गेलाय बाहेर, परंतु नाही, चेंडू अगदी लांबी फार कमी होती, उंची जास्त असल्यामुळे चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला गेला आणि तिथून तो झेल कॅरी करता आला आणि तिथून मात्र सफलता मिळाली ती आर्याला। 2 षटकांचा खेळ सर संपलाय, 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 7। शेवटचे 6 चेंडू सर शिल्लक आहेत। हाणामारीचे षटक आहे, इथून जर का 20 ते 25 धावासारख्या आल्या तर या मॅचमध्ये एक चांगलं टोटल बनेल। सेकंड इनिंगमध्ये ते फार चांगलं आणि पोषक राहील ते बॅटिंग करणाऱ्या कानिवली संघासाठी। जी हाँ, जरूर देखा जाए तो सुधागढ़ तहसील की एक धाकड़ बल्लेबाजी की टीम में मानी जाती है बीसीसीए को, जिनमें क्षमता है लगातार छक्के जड़ने की, अच्छी स्ट्रोक लगाने की। और अभी हाल ही में भी पेल्डी के इस मैदान पे इनका पहला नंबर आया था बीसीसीए का। यस, चैंपियन बने जरूर है। यस, चैंपियन बने थे वो। तो दोनों टीम बहुत ही तगड़ी है। बीसीसीए परली फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत चेंडू सीमारेषा बाहेर जातो आहे। फाईन लेग लॉंग लेग सीमारेषा पार येतो आहे, हा चौकार।
4 धावा इथे मिळाल्या. टोटल वाढ झाली 11 धावा. मगाशी म्हटलं की धावा यायला हव्यात. पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात. इथून जर का 2 षटकार अजून का आले तर मॅचमध्ये मजा येईल. एक चांगलं टोटल त्या ठिकाणी बनवलं जाईल आणि तेच तर त्या ठिकाणी हवं आहे आम्हाला. इथे चेंडू खालती राहिला, खोला टाकला होता, बॅटची इनर एज लागतीये, टॉप एज लागला होता, चेंडू गरगत लावला, खेळपट्टीवरून तो असा चेंडू बाहेर निघाला. एक सिंगल धाव जोडली गेली. एका सिंगलच्या मदतीने कानिवली संघ पुढे वाटचाल करेल. 12 या धावसंख्येवरती 2 चेंडू समाप्त झालेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकार जर का आले तर मजा येईल या मॅचमध्ये. पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करणाऱ्या कानिवली टीमसाठी. प्रेक्षक देखील बघा जिथे बसले ते शांत पद्धतीने रिलॅक्स पद्धतीने मॅचला आनंद करतात. आणि आता हे दर्दी प्रेक्षक सर उरलेत जे मॅचला एन्जॉय करतायत. हेलिकॉप्टर उडवायचा होता, भरपूर वेगाने फेकला होता, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. इथे निंदाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. या स्पर्धेने अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत आणि रेकॉर्ड तोडायचा प्रयत्न या आयोजकांचा राहिलाय. कारण भरपूर चांगली ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं बघतोय. डे नाईटची शृंखला आहे. यावेळेस सुख करायचा होता. अगदी चेंडू पॉईंट रिझर्वमध्ये केला गेला. सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने 13 वरती पोहोचेल. प्रथम फलंदाजी करणारा काळी संघावर लेग बाईच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. पंच धावसंख्या झाली आहे 13. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक आहे. या ओव्हर्समधले आतापर्यंतचा प्रवास बघितला तर 4 चेंडू झालेत. 2 चेंडू निर्णायक शिल्लक आहेत. या अंतिम आणि शेवटच्या षटकामधले 13 धावा झाल्यात. एकाच चौकार येणार का मॅचमध्ये मजा येईल. एक चौकार एक षटकार जर आली तर या मॅचमध्ये मजा येईल. कारण शेवटचे 2 निर्णायक चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर्समधले. 13 धावा झाल्यात. 3 धावा धावपटलावरती आहेत. चला मॅचला करूया सुरुवात. यावेळेस मजा येते. चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन सीमा पार. षटकार म्हटलं होतं की षटकार आला मजा येणार. धावसंख्येला मिळाला आकार. टोटल 24 19 आहेत ना. प्रयत्न होता किती जागे किती झोपेत म्हणजे झोपलेत की जागेत. आपण दोन्ही संघाचे 12 मॅन असत आहेत पण आपण थोडासा मजाक केला. धावसंख्या आहे 19. मजा येते मॅच मध्ये. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील होतीये पूर्ण आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीने पहिल्या पूर्वार्धाचा अर्थात पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. कारण धावा बनवल्या गेल्या 18 चेंडूमध्ये 21. 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 22 या धावांची. 22 धावांची गरज. चांगली अशी स्पर्धा आपण सर खऱ्या हातानं बघतोय. चमचमत्या ट्रॉफीज आपण खऱ्या हातानं बघतोय. प्रेक्षकांची गर्दी बघतोय. बरेचसे स्टॉल आहेत म्हणजे उद्योग धंदा म्हणजे ज्यांच्याकडे बघितलं की प्रेक्षक आणि त्याच प्रकारे बिझनेस जे सुरू आहे. अगदी गेले 2-3 दिवस आपण बघितलं सर्वांच्या स्टॉलवरती चांगल्या प्रकारची गर्दी आहे. आमचे राजा भेल जे सावरोईचे आहेत. राजा भेल बघा आवाज पोहोचला तिथून त्यांचा इशारा आला लगेच. हमारा आवाज ही उनके लिए काफी है. देखिए पेट में कुछ कमाने की और पैसे कमाने का जरिया होना चाहिए. कृष्णा मातेचे एक बेल आपल्यापर्यंत येईल. मग किती लागेल. कृष्णा मात्रे सर हसतायत राजा भाई. एक से क्या होगा. एक दिलदार हस्ती है राजा भेल जिनकी भेल बहुत ही तहसील में फेमस है. खालापुर तहसील रहे. कर्जत पाली सुधागड. 18 चेंडूमध्ये 22 या धावसंख्येची गरज आहे. मॅचकडे आपण वळतोय. बॅटिंग करणारी टीम आता गोलंदाजी करेल आणि गोलंदाजी करणारी टीम आता बॅटिंग लाईनअप करेल. आपण बॅटिंग जरूर पाहिली जाईल कारण जिथे धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 22. बघा राजा भेल आमच्या स्मार्ट टीव्हीवरती कव्हर करताय कॅमेरामॅन त्यांना. बघा लाजू नका. 7 समुद्र पार पोहता तुम्ही आता. स्माईलच तुमची आमच्या स्मार्ट टीव्हीवरती दिसते. बघा कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. DSCचे आमचे बाप शूज घातलेत.
चला कॅमेरामॅन आप दुसरं कॅप्चर करा आता, एकालाच कॅप्चर नका करू. हा बघा त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत भेट येत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅप्चर केलं जाईल. बोलूया मॅचकडे आपण जातोय. 18 चेंडू आणि 22 या धावसंख्येची गरज. अठरा चेंडू शिल्लक 22 या धावसंख्येची गरज. हा कॅमेरामॅन बघा कौतुक करावं तुमचं थोडे. कधी राजाला कॅप्चर करतायत, कधी कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा कॅमेरा येतोय. बघा तुमचा कॅमेरा तुमच्या चेंडू सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा दमदार राकेशच्या बॅट मधना चौकार. 4 धावा मिळतील. कृष्णा म्हात्रे क्या जो फॉर्च्यून टीम है इथे एकच धाव घेतली जाईल. दुसऱ्या धाव्याचं रूपांतर देखील केलं. 2 धावा देखील इथे मिळाल्या. या 2 धावसंख्येच्या बरोबरीने बॅटिंग करणारी BCCA परळी संघ पुढे वाटचाल करेल. 6 या धावसंख्येवरती 6 धावा आहेत. सगळे शांत रिलॅक्स बसलेत. हरिंदर सिंग आयोजन म्हणजे आयोजन मला एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहेत. तर मी विनंती आहे की आपण अतिथी मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपल्यास विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं. हा तुमच्या स्वागतासाठी आहे षटकार उड़ाया. जी हाँ देखिए मैंने पहले कहा था आपको कि दोनों बल्लेबाज इतने दमखम रखते हैं. और हरिंदर सिंह से मैं रिक्वेस्ट करूंगा कि अब यहाँ पर आइए. आप मुख्य आयोजक हो. आप भले आप बीमार थे 2 दिन से, अब आ नहीं सके, पर आपको आप आके शक्ल दिखानी है, रुकना है. चला विनंती यहाँ पर आइए की आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. स्वागतासाठी आणि हा दमखम दाखवणारा फटका बराच काळ हवेमध्ये आहे. प्रयत्न अंतिम क्षणामध्ये केले होते. चेंडू सीमारेषा बाहेर होतोय. लॉंग लेग फाईन लेग सीमारेषा बाहेर निघतोय. हा फटका चौकार. तेरा चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 5 या धावसंख्येची. नेक्स्ट मॅचला टॉस साठी चला शिवशक्ती परळी संघ रिपोर्टिंग करा. इथे हा चेंडू आलाय डॉट. शेवटचे चेंडू उरले ते 12. 5 ची गरज आहे. अजून मॅच संपली नाहीये. 1 ओव्हर जर का या मॅच मध्ये रंगतदार निर्माण केली तर या मॅच मध्ये सर मजा येईल. बघा कॅमेरामॅन बघा कुठे कोणाला कॅप्चर करतील ना. समोर त्या फ्लॅक्सच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेत डान्सर भाऊ
बघा डान्सर भाऊ जे आपल्या कॅमेरामॅन मध्ये कैद केलेत नाच ते कदाचित न करतील. देखिए अब हमें दिखते हैं रोहन भाई अवस्कर साहब यहाँ पर बैठे हैं बैनर के सामने. उनके बगल में ओमकार और बाजू में कौन है? जी हाँ समीर भाई. देखिए यहाँ पर अभिषेक गुप्ता और राजेश नरवाल. रोहित कोहली अभी नजर आ रही है स्क्रीन पर. रोहित कोहली विराट कोहली का सबसे बड़ा फैन और रोहन भाई अवस्कर हमारे अच्छे दोस्त है. 12 चेंडू गरज आहे 5 धावांची. गोलंदाज सूरज चव्हाण गोलीकर उड़ाया लंबा AK-47 छक्का. आप धाबा इथून फिनिश केलाय सामना दोन्ही स्टाईलने. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जातोय. देखिए किसी को अगर